आज तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही 4 ओळी सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे आदरपूर्वक पूजन करणारा दिवस। भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही। गुरुचे स्थान हे ईश्वरापेक्षाही मोठे आहे, म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरुला असतो। जीवनाला आकार देणाऱ्या गुरुचे पूजन गुरुपौर्णिमेच्याच दिवशी नव्हे तर नित्य करावे। आई वडील आपल्याला पंख देतात, पण त्याच पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात। गुरु विना नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतेच पार। आपल्याला ज्ञान देतो सन्मार्ग दाखवतो तो गुरु, आपले कोठे चुकले कोठे अडले तर योग्य मार्ग दाखवतो तो गुरु। भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे। अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाचे मोल फार आहे। ज्याला गुरु नाही त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचाही आधार नाही अशी आपली संस्कृती मानते। म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन फार महत्त्वाचे आहे। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वावर आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात। जाता जाता एवढेच म्हणून जाते, गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय आत्मा नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय आत्मा नाही। ज्ञान ध्यान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरूंचीच देण आहे। ज्ञान ध्यान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरूंचीच देण आहे। एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपते। जय हिंद जय महाराष्ट्र। रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी। चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही। ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे। माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। पाठीमागे एक सायन्स आहे। पूर्ण चंद्र त्या दिवशी आपल्या जवळ असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर त्याचा परिणाम होतो, कारण का आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं। जसं चंद्राला ओहोटी येते तसंच आपल्या भावनावर पण परिणाम होतो। म्हणूनच या दिवशी आपल्या भावनिक संवेदना किंवा इमोशन ह्या वाढलेल्या असतात। आणि दुसरं कारण असं आहे की गुरुग्रहाची एनर्जी या दिवशी प्रचंड असते, त्यामुळे चंद्रावर आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम करते। म्हणून गुरुग्रह हा ज्ञान अध्यात्माचा प्रतीक असल्यामुळे आज गुरूंचं मार्गदर्शन किंवा ज्ञान घेण्याची ही परफेक्ट वेळ असते। म्हणून आज गुरुपौर्णिमा हा सण साजरा करायचा असतो। धन्यवाद। शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन।